मोठ्या राजकीय बातमीनं सुरुवात करतोय। ठाकरेंच्या शिवसेनेचे काही खासदार वेगळा गट स्थापन करणार आहेत। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर या चर्चांना उधाण आलंय। रविवारच्या मातोश्रीवरील बैठकीत 9 पैकी 5 खासदार गैरहजर होते। संजय राऊत तातडीनं दिल्लीला जाण्याची शक्यता आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। संजय राऊत तातडीनं दिल्लीला जाण्याची शक्यता आहे। निवडून आलेल्या 9 पैकी 5 खासदारांनी आता वेगळा गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्याची मोठी बातमी समोर येते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांची काल बैठक बोलावण्यात आली होती, मात्र त्यातही 5 खासदारांची ऑनलाईन हजेरीचा दावा यापेक्षाही त्यांच्या नव्या गटाची चर्चा आता जास्त रंगू लागलेली आहे। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर या चर्चांना उधाण आलेलं आहे। संजय राऊत तातडीनं दिल्लीला जाण्याची शक्यता आहे। दरम्यान वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता आहे। त्यामुळे ऑपरेशन टायगर की नवी चाल ही आता समोर येते। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्या समोर आहेत। शिवाजी, एकीकडे पश्चिम बंगालच्या राजकारणाचं उदाहरण समोर असताना महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरच्या ऐवजी नवा गट स्थापन होण्याची शक्यता जास्त महत्त्वाची आहे आणि असं जर झालं तर युबीटी पक्षाला फार मोठा धक्का असेल। नेमकं काय घडतंय दिल्लीच्या राजकारणात? खरं तर अशा पद्धतीने कायदेशीररित्या गट स्थापन करणं कठीण आहे, कारण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुभाष देसाई यांच्या केसमध्ये अशा पद्धतीने कोणताही गट स्थापन करता येणार नाही असा निकाल आला होता आणि 10 शेड्यूलनुसार 10 शेड्यूलच्या बाबी ज्या सातत्यानं दाखले दिले जातात त्यामधील एक हा मुद्दा होता की जर मूळ पक्ष कोणता, त्यांना कोणता अधिकार असतो। आता या सगळ्या याच्यामध्ये खासदारांच्या गटामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर मूळ पक्ष म्हणून अनिल देसाई, अरविंद सावंत हे गटनेते आहेत आणि ते अजूनही शिवसेना ठाकरे गटात आहेत। आणि जेव्हा एखाद्या गटाला अशा पद्धतीने जेव्हा फुटला जातो तर त्या सुभाष देसाई यांच्या निकालांमध्ये असं नक्कीच शिवाजी, आपण या संदर्भात बोलूया। आपल्यासोबत राजकीय विश्लेषक जोडले जात आहेत, रविकुमार देशमुख जोडले जात आहेत। सर, स्वागत आपलं पुढारी न्यूजमध्ये। सगळ्यात महत्त्वाची बातमी, ठाकरेंच्या शिवसेनेचे काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या भूमिकेत असल्याच्या चर्चा आता जोरात सुरू झाल्या। काय आपली या संदर्भातली अपडेट आहे? आताच आपण बघितलं, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे जवळपास 22 लोक वेगळे झाले। त्यांनी वेगळा गट स्थापन केला आणि लगोलग दुसऱ्या एका प्रादेशिक पक्षात ते विलीन पण झाले। ही कायदेशीर प्रक्रिया झाली। पक्षांतर बंदी कायद्यानुसार असं व्हायला लागतं आणि ते होण्यासाठी जेवढी आवश्यक संख्या आहे ती संख्या शिवसेनेकडे आता तरी नाही, कारण 7 लोक पाहिजेत तसे वेगळा गट स्थापन करायला। 5 लोकांनी तो गट स्थापन केला तरी तो बेकायदेशीर ठरतो। त्यामुळे एवढी मोठी रिस्क हे 5 लोक घेतील का? कारण पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई होऊ शकते। जोपर्यंत 7 लोक एकत्र येत नाहीत तोपर्यंत नवीन गट स्थापन करणं हे त्यांच्यासाठी जोखीमीचं आहे। फार तर पक्षाच्या नेतृत्वावर थोडासा दबाव आणण्यासाठी, स्वतःच्या काही गोष्टी मान्य करून घेण्यासाठी ते करतील एखाद्या वेळी, काही सांगता येत नाही। परंतु या घटनांकडे आता लगेच शिवसेनेमध्ये ताबडतोब फूट पडते आणि वेगळा गट झाला आणि तो कायदेशीर ठरेल असं म्हणणं धाडसाचं ठरेल असं वाटतं। एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं पाहतोय की एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सातत्यानं ठाकरे गटांवर लक्ष होतच होतं, मात्र 2024च्या निवडणुकानंतरही या खासदारांना टार्गेट करताना ते थेट शिवसेनेत जातील अशा चर्चा सुरू असताना अचानक वेगळा गट स्थापन होण्याच्या चर्चा वाढल्या आहेत। यामागची राजकीय गणितं काय असू शकतात? नाही, त्यांना वेगळा पक्ष म्हणून सामील होण्यासाठी सुद्धा 7 लोक पाहिजेत ना। 7 लोकांची गरज आहेच। वेगळा गट स्थापन करायला सुद्धा एका पक्षातून फुटून निघायचं असेल तर त्याला सुद्धा पक्षांतर बंदी कायद्यानुसार काही नियम आहेत। लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिली तरी त्याला आव्हान दिलं जाऊ शकतं आणि ते जोखमीचं आहे, कारण पश्चिम बंगालमध्ये हॅलो, आपल्यासोबत देशमुख सर संवाद साधतायत त्यांचा। देशमुख सर, माझा आवाज येतोय? मी बोला सर। पश्चिम बंगालमध्ये 19 लोक एकत्र येणार होते असं चर्चा होती। त्यावेळी सुद्धा त्यांच्या समोर काही अडचणी होत्या, तर संख्या वाढल्यामुळं ते कायद्यात बसलं आणि त्यांनी वेगळा गट स्थापन करून तो लगोलग दुसऱ्या पक्षात मर्ज पण केला। तर त्यांना सुद्धा दुसऱ्या पक्षात लगोलग म्हणजे गट स्थापन करून मग सामील व्हावं लागलं।
लगेच असं बाहेर पडून दुसऱ्या एका पक्षात सामील होण्यासाठी वेगळा गट स्थापन करताना आवश्यक तेवढी सदस्य संख्या बंधनकारक आहे ना. तीच संख्या आज शिवसेनेमधून जर बाहेर पडायचं असेल तर 7 होते. पण ते 7 खासदार आता सध्या नाही आहेत दिसत, कारण 4 लोक काल शिवसेनेच्या बैठकीला होते. तर कायदेशीर प्रक्रिया सुरू होऊ शकते. हे जोखमीच आहे त्यांच्यासाठी. अगदीच हाच प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे रविकिरण सर. हे सगळं जोखमीचं आहे. याचा जरी विचार केला आणि जरी असं घडलं तरी त्याचे परिणाम आत्ताही तेवढेच उबाटा गटाला किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाला सोसावे लागतील. परिणाम काय नाही, राजकारणात काही होऊ शकतं. राजकारणात म्हणजे आपण पाहिलेलं आहे की अनेक घडामोडी अचानक घडतात. आता महाराष्ट्रामध्ये शिवसेनेमध्ये फूट पडणार ही काही नवीन चर्चा नाही आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये फूट पडणार ही चर्चा बऱ्याच दिवसापूर्वीची आहे. आणि त्यातल्या अनेक खासदारांनी, म्हणजे उदाहरणार्थ आपण बघितलं की हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी ताबडतोब खुलासा केला की मी त्यांच्यासोबतच आहे, ठाकरेंसोबत. माझा मुलगा विधान परिषद निवडणूक लढवतोय, त्यामुळे मी तिथे हजर नाही आहे. म्हणजे ही संख्या पटकन आणखी कमी होते ना. एकीकडे मुलगा अधिकृत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा उमेदवार असताना ते पक्ष सोडतील आणि वेगळ्या गटात सामील होतील अशी शक्यता दिसत नाही. दुसरा प्रश्न, धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, त्यांना ठाकरेंचे खासदार म्हणूनच मतं मिळालेली आहेत. म्हणजे जवळपास 3 लाखापेक्षा अधिक मतांनी ते निवडून आलेले आहेत. त्यांनी ती जोखीम घेणं हे किती भविष्यासाठी त्यांच्या अडचणीचं ठरू शकते याची त्यांना कल्पना आहे. आणि ते कट्टर ठाकरे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे ही जी चर्चा आहे ना, आपण म्हणतोय ती की 5 लोक वेगळा गट स्थापन करणार, ही तितकीशी ठोस अशी म्हणता येत नाही आत्ताच्या घडीला. यांच्यामध्ये अडचणी आहेत. 1-2 लोक तयार होत नाहीत असंही कुजबूज कानावर येत होती की 1-2 लोक आणखी तयार होत नाहीत. जोपर्यंत 7 लोक तयार होत नाहीत तोपर्यंत बाकीच्या चर्चेला काही अर्थ राहत नाही. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही होऊ शकतं या निष्कर्षाप्रत आता फार विश्लेषक नाही तर सर्वसामान्य देखील पोहोचले आहेत. या अशा प्राप्त परिस्थितीत जर या 9 पैकी 5 जणांचा वेगळा समावेश याचा सत्ताधारी आणि विरोधकांवर काय परिणाम होऊ शकतो? नाही, 5 लोकांचा गट स्थापन होणं तशी अवघड गोष्ट आहे. पण जर झालाच समजा, ती जोखमीची गोष्ट आहे फार. आणि मग विरोधी पक्ष आहेच की तो आणखी जास्त खिळखिळा होईल. महाविकास आघाडीची परिस्थिती आणखी अडचणीची होईल. परंतु हे सगळं जर गोष्टी अगदी पहिल्यांदा 7 लोक बाहेर पडणं आणि त्यांनी वेगळा गट स्थापन करणं महत्वाचं आहे. नक्कीच. धन्यवाद रविकिरण देशमुख सर. आपल्यासोबत रविकिरण देशमुख होते. पुन्हा एकदा शिवाजी काळे यांच्याकडे जातोय. शिवाजी, आत्ताच आपण रविकिरण देशमुख सरांकडनं महाराष्ट्राचे राजकारण समजून घेत होतो. शिवाजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हां, यातला जो महत्त्वाचा मुद्दा जो आपण सातत्यानं म्हणतोय की हे असं होणं यापेक्षाही जास्त काल परवापर्यंत थेट शिंदेंच्या गटात जाणं, ते आता वेगळा गट, हा जो चर्चेचा किंवा या चर्चांना उधाण आल्याचा जो ट्रान्सफॉर्म आहे तो नेमका का असा वाढू लागला आहे? एकंदरीत जर पाहिलं गेलं तर दिल्लीमध्ये डिलिमिटेशन जे विधेयक होतं ते पारित झालेलं नाहीये. आणि भविष्यामध्ये जर निवडून यायचं असेल सर्वांना तर आपल्याकडे पुरुष प्रधान असलेल्या खासदारांना त्यांच्या घरातील महिलांना उभं करावं लागेल. किंवा जर सक्षम आहेत म्हणजे 552 ज्या जागा आहेत त्याच्यापैकी 33% केलं तर सध्याचे अनेक खासदार जे आहेत ते नाराज होतील. आणि त्यांच्या घरातल्या स्त्रियांना त्या ठिकाणी 33% आरक्षण लागल्यानंतर मोठी एक कोंडी तयार होईल. आणि त्या दृष्टिकोनातून या सगळ्या लोकांना हे कठीण आहे. त्या सगळ्या दृष्टिकोनातून हे नवीन विधेयक आणणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर हे जे परिसीमन म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना झाली तर ती आपण चर्चा करूया. आपल्यासोबत शिवसेना खासदार प्रतापराव जाधव आपल्यासोबत जोडले जातात. सर, स्वागत आपलं पुढारी न्यूजमध्ये. एक मोठी बातमी येते उबाठा गटातनं की 5 खासदार हे वेगळा गट स्थापन करण्याच्या हालचाली आहेत ज्या वाढल्या आहेत. आपली यावर काय प्रतिक्रिया आहे? आम्ही हे सगळं माध्यमातूनच आम्ही त्या ठिकाणी ते पाहायला लागलो, ऐकायला लागलेलो आहे. एक गोष्ट खरी आहे की उबाटा गटामधल्या लोकप्रतिनिधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष आहे, नाराजी आहे. पण ते काय निर्णय घेतायत हा त्यांचा विषय आहे. त्याच्यावर आता माझ्यासारख्याने बोलणं बरोबर नाही.
पण एवढी गोष्ट खरी आहे की आमदार खासदारांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष आहे. अगदी हा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण म्हणजे किंवा तुम्हाला विचारण्याचं कारण म्हणजे अनेक खासदार आमदार तुम्ही दिल्लीतलं वरिष्ठ नेतृत्व असल्यामुळे तुमच्याही संपर्कात आहेत, तुमचे त्यांचे जुने संबंध असल्यामुळे तुमच्यासोबतही नाराजी बोलली जात होती. अगदी कालपर्यंत चर्चा अशा होत्या की ते थेट शिवसेनेत प्रवेश करण्याच्याही शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नव्या गटाचीही चर्चा आता सुरू झाली आहे. हे बघा, आता आम्ही सगळे जुने एकत्र काम केलेले लोक आहोत, त्यामुळं आमचे राजकीय संबंध आहेतच आणि मैत्री सुद्धा आमची आहे. त्याच्यामुळे आता ते वेगळ्या पक्षामध्ये जरी काम करत असले किंवा लोकप्रतिनिधी जरी असले तरी आमचे जुने संबंध काही दुरावलेले नाहीत. भेटी गोटी बोलणं चालणं आमचं सुरू असते आणि आमची जी काही मतभेद आहेत ती आमची वैचारिक लढाई आहे. ते त्यांच्या पक्षाचे विचार घेऊन राजकारण करतात, आम्ही आमच्या नेत्याचे पक्षाचे विचार घेऊन आम्ही राजकारण करतो. आम्ही काय हातात तलवारी घेऊन लढत नाही, त्यामुळे लगेच एकमेकाकडे बघायचं नाही किंवा बोलायचं नाही. आम्हाला या सगळ्या पार्श्वभूमीवर जाधव साहेब, एक महत्त्वाचा गुण जो तुम्ही काही वर्षापूर्वी उपस्थित केला होता की पक्ष नेतृत्वाची संघटनावरची सुटलेली डिसाई, हाच यातनं पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या बाबतीतही सामील झालाय का? नाही, हे बघा, तुम्हाला माहिती की सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी जो उठाव केला आणि त्या उठावाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण पक्षातून त्याला समर्थन मिळालं. आमदार 40 आमदार पक्षातले होते, 10 मित्र पक्ष म्हणजे अपक्ष आमदार होते, 18 पैकी 13 खासदार आणि संघटनेचे सुद्धा 75-80% लोक त्यांच्या सोबत आले. याचा अर्थ म्हणजे जे नेतृत्व होतं त्या नेतृत्वाबद्दलही लोकांच्या मनामध्ये समाधान नव्हतं किंवा ते नेतृत्व कधी कोणाला भेटत नव्हतं, कोणाला विचारपूस किंवा सुखदुःखाच्या अडीअडचणी कधी विचारल्या जात नव्हत्या. म्हणूनच तो उठाव सक्सेस झालेला आहे. आणि आता जे काही थोडेफार तिकडे शिल्लक राहिले होते तर त्याही लोकांच्या मनामध्ये आता हीच भावना आहे आणि म्हणून कदाचित अशा या चर्चा त्यांच्यातून बाहेर येत असतील. या सगळ्या घटनाक्रमाकडे तुम्ही पक्ष म्हणून कसं बघता या खासदारांची अस्वस्थता? हे बघा, हे खासदार असतील आमदार असतील ते आमचे मित्र आहे आणि माझं मत हेच आहे की आपण लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस लोक आपल्याला निवडून देतात, पक्ष जरी आपल्याला उमेदवारी देतो पण निवडून देणारी ही जनता असते आणि जनतेच्या अपेक्षा किंवा जनता आपल्याला जे मतदान करते ते विकासासाठी त्यांची कामं करण्यासाठी ही लोकप्रतिनिधीला निवडत असते आणि ती लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते. आणि म्हणून या लोकांना असं वाटत असेल नेतृत्व आपल्याला कुठली मदत नाही किंवा आपलं सगळं ऐकून घेतल्या जात नाही, समजून घेतल्या जात नाही, तर त्यामुळं हे लोक जर दुखावलेले असतील तर मला वाटते योग्य वेळी योग्य निर्णय ही सगळी मंडळी घेतील. नक्कीच. धन्यवाद सर या संवादाबद्दल. आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव होते. त्यांनी सांगितलं की याबाबतची त्यांची असणारी आणि त्यांच्या पक्षाची असणारी भूमिका. पुन्हा एकदा शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया. शिवाजी, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की काल या क्षणाची आणखी एक मोठी बातमी येते. खासदार नागेश आष्टीकरांनी मात्र प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे. पुढारी न्यूज सातत्यानं उभाटा गटाच्या खासदारांशी संपर्क साधतोय, मात्र खासदार नागेश आष्टीकरांनी या सगळ्या गोष्टीवर ना समर्थन ना प्रतिक्रिया अशा प्रकारची भूमिका घेत प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे. मातोश्रीच्या बैठकीत 9 पैकी 5 खासदार गैरहजर काल होते, मात्र आज यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर येते. दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि मंत्री नितेश राणे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. टायगर ऑपरेशन लोटस करण्याची गरजच नाही आहे. त्यांच्याच लोकप्रतिनिधींना आमदार असो खासदार त्यांच्याच बरोबर राहायचं नसेल, त्यांना त्यांचं भविष्य सुरक्षित वाटत नसेल, प्रत्येकाला मोदीजींच्या नेतृत्वात, देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात, एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वातच अगर काम करायचं असेल मग त्यांना काय तुम्ही बांधून ठेवू शकत नाही. आता त्या खासदारांच्या यादीमध्ये संजय राऊतांचं पण नाव कदाचित असेल असंही माझ्या कानावर माहिती आहे. मोठी बातमी येते या क्षणाची. लवकरच ऑपरेशन टायगर यशस्वी होणार असल्याचा दावा कृपाल तुमाने यांनी केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा दणका बसण्याची शक्यता व्यक्त होते आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आणि खासदारही शिंदेंच्या शिवसेनेसोबत संपर्कात असल्याचा दावा कृपाल तुमाने यांनी केला आहे. हे महाराष्ट्रातले उभाटाचे खासदार असेल, पुढे आमदार सुद्धा 16 आमच्या संपर्कात आहेत. ते सुद्धा हे शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून येणार. 16 आमदार येतील, तुम्हाला दिसेल लवकर. खासदारांचं ऑपरेशन झाल्यावर खासदार आमदार पण. संजय रावच्या बोलण्याला काही बेस नसतो. हे तुम्ही लोकांनी केलेलं ऑपरेशन टायगर आहे, आम्हाला काय करायचं त्याच्याशी? आणि स्वतःचे खासदार सांभाळण्यासाठी, आमदार सांभाळण्यासाठी तुम्हाला बैठक घ्यावी लागते. त्याच्याशिवाय दुर्दैव काय तुमचं? म्हणून पक्षाकडे तुमचं जे काही अंतर्गत चाललंय त्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही. आम्हाला त्या टायगरशी बी घेणं देणं नाही आणि त्या लांडगेशी घेणं देणं नाही. म्हणून जे काही होईल भविष्यात ते त्याचे भोग त्यांना भोगावे लागतात. आमच्याकडे येणार नाही येणार याच्याबद्दलची आम्ही चर्चा करत नाहीत. आम्हाला त्यांची आता ती चर्चा करण्याची आम्हाला गरजही नाही. जी काही चर्चा होईल किंवा जे काही निर्णय होईल ते एकनाथ शिंदे साहेब घेतील.